तर त्यानं काही गोष्टीचा त्याग करावा लागणार आहे. जर त्याग करणं त्याला कितपत फायदा आहे, तर थेट त्याला भगवंत प्राप्तीपर्यंत त्याचा मनाचा निश्चय त्याला नेऊ शकतो. ऐशिया निष्ठे वर्ते तो हंस, ऐक परमहंस हा म्हणते. ऐक परमहंसाचे लक्षण, ज्ञान परिपाते परिपूर्ण. अतयव शांती ओळंगे, अंगना देखे तिने गुण मिथ्यात्वे. मिथ्या जाणे कर्माची वार्ता, आपुली देखे नित्य निष्कर्मता. कर्मक्रिया जे कर्तव्यता, ते प्रकृतीचे माथा प्रारब्धे. ऐशिया स्थिती सावकाश, त्या नाव जाण परमहंस. नाही मठ मटिका विलास, नित्य उदास निराश्रवी. काय सांगितलं? उदास म्हणजे काय? त्या संसारात तू उदास पाहिजे. काय संसारात उदास म्हणजे काय? तर लक्ष केंद्रित भगवंताकडे पाहिजे. मग आता हंस परमहंसाचे धर्म, सोये सांगत आहे पुरुषोत्तमा. त्या धर्माचे विशद वर्म, ऐक सगुमुगमा उद्धवा. विषयाची नावडे मातू, ज्ञान प्राप्ती लागी अधुतू. विषयाची नावडे मातू, ज्ञान प्राप्ती लागे उद्धुतू. इकडं संसार आवडत नाही अशी ज्यावेळेला त्याची मानसिकता तयार होईल, त्यावेळेला ज्ञान प्राप्तीला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. ते ज्ञान, ते ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त व्हायला चालू, त्याचा अंगीकार व्हायला चालू होते. यापरी तो अतिविरुक्तो, तो संन्यास बोलत जो मुख्यत्वे. यापरी तो अतिविरुक्तो, काय संसारातून तो विरुक्त झाला पाहिजे. संसारातून त्याचं मन थोडंसं बाहेर निघालं पाहिजे आणि त्याचा तो संन्यास बोलली तुझं मुख्यत्व. बघा, मुख्यत्व करून संन्यासाची ती लक्षण आहे ते, की संन्यास हा संन्यास होण्याच्या मार्गस्थ तो कसा असावा.